आजचे जे सत्र काल आपण बघितलं भागवताची पार्श्वभूमी, भागवत म्हणजे काय आणि श्रीमद भागवत का ऐकावं, त्याचं फलित काय, आदी आदी गोष्टी आपण ऐकल्या काल. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण द्वापारीच्या 4थ्या चरणामध्ये अवतरित होतात. तत्पूर्वी या पृथ्वीवर कुठल्या प्रकारचं असं अरिष्ट आलेलं होतं, कुठल्या प्रकारची संकट या पृथ्वी झेलत होती, कुठल्या प्रकारच्या संकटाने इथला सज्जन, इथला साधू त्रस्त झाला होता की भगवंताला अवतरित व्हावं लागलं, भगवंताला अवतार धारण करावा लागला. त्याचं कारण भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं. काल आपण बघितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. मग अवतार ज्या ठिकाणी धारण करतात ते ठिकाण कसं असायला पाहिजे, ज्या भूमीवर भगवंताचं अवतरण होतं ती भूमी कशी असायला पाहिजे, नाही का. भगवंत येण्यासाठी त्याची तयारी लागेल की नाही अगोदर. मला सांगा, आपल्याला पाहुणे बोलवायचे, पाहुणे येणार, आपल्याला कळलं, आपल्या घरी आपण तयारी करतो, घर झाडून पुसून स्वच्छ करतो, लख्ख करतो, किचन वटा साफ करून टाकतो, पुसून टाकतो. घराची जी बैठक रूम आहे, पाठीमागचे जरा हळूच बोला, पाठीमागचे जरा हळूच बोला. त्या बैठक रूमला आपण सुशोभित करतो आणि आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा तुमच्या स्वागतासाठी आम्ही किती तयारी केलेली आहे. पहा, तुम्ही येणार म्हणून आम्ही रांगोळ्या काढलेल्या आहेत. बघा, तुम्ही येणार म्हणून आम्ही पताका लावलेल्या आहेत. तुमच्या स्वागतासाठी आम्ही घर सजवलेलं आहे, फुलामाळांनी सजवलेलं आहे, आम्ही तोरणं बांधलेली आहेत, आम्ही सगळं केलेलं आहे तुमच्या स्वागतासाठी. झाडून पुसून लख्ख स्वच्छ सगळ्यांनी आंघोळ्या पांघोळ्या केलेल्या आहेत, स्नान केलेलं आहे, उच्ची प्रकारचं अत्तर अंगाला लावलेलं आहे, चांगल्या प्रकारचे साबून अंगाला लावलेले आहेत, चेहऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचं लोशन लावलेले आहेत, विको टर्मरिक, फॅरन लवली, बोरोलिन, बोरो प्लस, नाही का. दाखवायचं आहे ना आपल्याला लोकांना. पाहुण्याला दाखवण्यासाठी आपण केवढी तयारी करतो, किती तयारी करतो. मला सांगा, जिथे भगवंत येणार आहेत तिथली काय तयारी असेल, नाही का. भगवंत येण्यासाठी तयारी लागते. कशाची तयारी लागते? भगवंत म्हणतात, मी तेव्हाच अवतरित होतो जेव्हा दुष्टांचा सुळसुळाट झालेला आहे. दुष्ट या पृथ्वीवर त्रास देत आहेत, पृथ्वीला त्राहिमाम करून सोडतायत, त्याच वेळेस मी अवतार धारण करतो, त्याच वेळेस मी येतो. आणि हे काम द्वापारीच्या 4थ्या चरणामध्ये झालेलं आहे. पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेलाई आणि ब्रह्मदेवाला म्हणाली, ब्रह्मदेवा त्राहिमाम त्राहिमाम, बघा काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करा. त्यांनी सांगितलं, आम्ही काही करण्यापेक्षा प्रत्यक्षात भगवंत द्वापारीच्या 4थ्या चरणामध्ये अवतरित होणार आहेत असं भाकीत आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. म्हटले ती वेळ आलेली आहे. अहो पण म्हटले आम्हाला श्वास घ्यायला फुरसत नाही आहे, लोक आम्हाला त्रास देत आहेत. सज्जनांनी कसं जगावं हा आता प्रश्न पडलेला आहे. म्हटले दुर्जनांचं इतकं फावते आहे, दुर्जनांचा एवढा डामाडोल वाढलेला आहे, लोक चांगलं वागेना असे झालेली आहेत. आजही बघा काही माणसं प्रश्न विचारतात, म्हणतात बाबा जे वाईट वागतात त्यांचं देव भलं करतो, त्यांना काहीच दुःख नाही, नाही का.
आणि जे चांगलं वागतात त्यांनाच दुःख आहे, असं का? याचं कारण काय? भागवतामधला फार सुंदर श्लोक आहे, महानुभावांनी आपल्या भाष्य ग्रंथामध्ये तो घेतलेला आहे. यशानुग्रहमिच्छामि तस्य वित्तं हराम्यहं आपदा शोक कष्टं च तस्य दुःखं पदे पदे. यशानुग्रहमिच्छामि, ज्याच्यावर माझा अनुग्रह व्हावा अशी माझी इच्छा असते. तस्य वित्तं हराम्यहं, म्हणले त्याची संपत्ती पहिले हरण करतो मी. एवढंच नाही तर त्याला त्रास देतो. कशा प्रकारचा? आपदा, त्याच्यावर आपदा येतात. नुसत्या आपदा येतात का? नाही, त्याला मी शोक करायला लावतो. आपदा शोक कष्टंच, त्याला प्रचंड कष्ट पडतात. अंतश्य दुःखम पदे पदे, पावला पावलावर त्याला दुःख देतो की तो मला शरण आला पाहिजे. आलं का लक्षात? तो मला शरण आला पाहिजे. बघा, पांडवाकडे पाहिल्यानंतर पांडवांना प्रचंड दुःख आहे आणि कौरव मजेमध्ये आहेत. हेच तर प्रश्न आहे प्रत्येकांचा, की कौरव वृत्तीच्या लोकांचं चांगलं होतं आणि पांडवी वृत्तीच्या लोकांचं वाईट होतं, असं का? प्रत्येक जण प्रश्न विचारतो. त्याचं कारण आहे, कौरवी वृत्तीच्या लोकांचं चांगलं होतं, आता दिसताना आपल्याला चांगलं वाटतंय, दिसताना चांगलं वाटते, पण भविष्यामध्ये त्यांचं काय होणार आहे याची त्यांनाही कल्पना नाही आहे आणि आपल्यालाही कल्पना नाही आहे. पांडवी वृत्तीच्या लोकांचं आता दिसताना आपल्याला वाईट दिसतं, पण त्यांचं पुढे भलं होणार आहे. प्रत्यक्षात भगवंत त्यांच्या हाकेला धावून येणार आहे, नाही का? देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडका. देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडकाठी. देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडकाठी. देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडकाठी. चंद्राभोवती जितुके तारे तितुके जरी वैरी. चंद्राभोवते जितुके तारे तितुके जरी वैरी. चंद्राभोवती जितुके तारे तितुके जरी वैरी. चंद्राभोवते जितुके तारे तितुके जरी वैरी. देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडकाठी. देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडकाठी. देव जयाच्या पाठी रे करी कोणतया अडका. पांडवी वृत्तीचे जे लोक असतात त्यांच्या पाठीमागे भगवंत असतो, लक्षात ठेवा. संकट जरूर येतात, परंतु मग संकटासोबत भगवंतही संकट निवारण करण्यासाठी भगवंताची साथ असते. भगवंत त्या संकटांना कसं निवारण करायचं किंवा संकटाला कसं ॲक्सेप्ट करायचं, सहनशक्ती वाढवण्याचं काम भगवंताच्या माध्यमातून त्या पांडवी वृत्तींच्या लोकांचं होत असतं. हे त्याचं उत्तर आहे, दुसरं काहीच नाही. आणि मग यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवानं सांगितलं की आता वेळ आलेली आहे म्हणले भगवंताचं अवतरण होण्याची. पण म्हटले ती कूस कोणती असेल, नाही का? कोण भाग्यवान असेल ज्याच्या पोटी प्रत्यक्षात भगवंत अवतरित होणार आहे. अशी कोण माऊली असेल, असं कोण पिता असेल, असं त्यांनी मागच्या जन्मामध्ये काय केलं असेल, नाही का? काय केलं असेल?
खरं पाहता कुठलं तरी आपण काही कृत्य केल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. जगात फुकट काहीच भेटत नाही. आलं का लक्षात? धर्माधर्मामध्ये तेढ, धर्माधर्मामध्ये मतभेद आपण बघतो. एक राजा होता, त्याच्याकडे सगळ्या धर्माचे पंडित होते. मग प्रत्येक जण म्हणायचा आमचा धर्मश्रेष्ठ, आमचा धर्मश्रेष्ठ, आमचा धर्मश्रेष्ठ. राजा म्हणला हे आम्हाला काही कळत नाही, कोणता धर्मश्रेष्ठ आणि कोणता धर्म कनिष्ठ आम्हाला काही कळत नाही. तुम्ही एकच काम करा, सगळ्या धर्माचा सार एका पुस्तकात आणा आणि आम्हाला कळू द्या. कारण एवढा आमच्याकडे वेळ नाही म्हटले अभ्यास करण्यासाठी, चिंतनासाठी, इतका वेळ नाही. मग सगळे पंडित म्हणले असं कसं होईल हो? अहो सगळं वेगवेगळं आहे. कोणतं द्वैत आहे तर कोणतं अद्वैत आहे, एकामेकाला छेदणार आहे. कोणतं आस्तिक आहे तर कोणतं नास्तिक आहे. अहो पण जगाच्या कल्याणाचा विचार काहीतरी असेल ना म्हणे त्याच्यामध्ये. मग जगाच्या कल्याणाचा जो विचार आहे ना, तोच विचार एकत्र आणा म्हटले. सगळे महापंडित एकत्रित बसले, सगळ्यांनी अभ्यास केला. 6 महिन्याचा काळ सगळ्यांनी आपला वेळ दिला त्या ठिकाणी आणि एक ग्रंथ निर्माण केला. राजाला वाचायला दिला. राजाने तो ग्रंथ वाचला. तो म्हणाला ठीक आहे, परंतु इतका वेळ नाही हो आमच्याकडे, हे एका पेजवर नाही येणार का? ते म्हटले आता तर लईच झालं, हे एका पेजवर कसं येईल हो? सगळ्या ग्रंथांचा सार, सगळ्या पंथांचा सार एका पेजवर अवघड आहे, कसं काय? नाही म्हणले असं कसं अवघड आहे? अहो जे काम शेतकऱ्याला जमतं ते काम तुम्हाला जमत नाही. म्हणजे शेतकऱ्याला काय जमतं? अहो म्हणजे शेतकरी ट्रक भरून कापूस घेऊन जातो. किती नेतो? ट्रक भरून कापूस नेतो आणि पिशवीमध्ये पैसे आणतो. एवढं मोठं त्याला इतकं बारीक करता येतं, शेतकऱ्याला करता येतं, तुम्हाला नाही करता येत का? ते म्हटले हे बी गोष्ट खरीच आहे. म्हणजे मग करा, चिंतन करा, अभ्यास करा, काही करा, पण हे एका पेजवर आलं पाहिजे. मग सगळे लागले का? मी 6 महिन्याचा काळ खूप आटापिटा केला, एका पेजवर आलं सगळं. आणि मग ते कसं तरी बसवलं. खूप मेहनत केली, खूप मेहनत केली आणि एका पेजवर त्या राजाने वाचलं. तो म्हटलं हे बी लय किचकट झालं, इतकं किचकट नाही जमत, म्हटलं एका वाक्यात आलं पाहिजे. ते म्हणे आता काय कपाळ हाणून घ्याव, एका वाक्यात सर्व धर्माचं म्हणले सार एका वाक्यात कसं काय येईल? म्हणलं कसंही करा, काही करा, पण एका वाक्यात आलं पाहिजे. ते म्हणले लयच अवघड काम आहे. नाही नाही मग तुम्ही पंडित कसले? नाही तुम्ही पंडित कसले? अहो म्हणले शेतकऱ्याला जमतं, त्यांनी कापूस नेला, पैसे आणले, थैलीभर पैसे, त्याचंही बारीक केलं म्हणे. त्यांनी सोन्याच्या दुकानात गेला, सोनं खरेदी केलं, अंगठीमध्ये खडा घातला, 2 लाख रुपयाचा खडा अंगठी घेऊन घरी आलं म्हणे. इतकुस त्याला जमलं का? तुम्हाला काऊन नाही जमत? आता काय करावं? म्हणजे बेकारच काम आहे राजाचं. म्हणजे महाराज लय कष्टाचं काम आहे. मग फुकट आतापर्यंत खाल्लं ना, म्हणजे करा ना कष्ट. ते म्हणे अवघड काम झालं. आता झालं बा, तयारी झाली. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक वाक्य बनवलं. काय वाक्य असं? राजाला वाचायला वाक्य दिलं, राजाने वाक्य वाचलं, म्हणला वा आत्ता जमलं. काय असन? सगळ्या धर्मग्रंथाचा सार काय असायला पाहिजे, नाही का? तुमच्याही मनात कल्पना दिसेल काय असेल बा असं वाक्य. ते काय असेल? त्या सर्व धर्म पंडितांनी काय लिहिलं होतं माहितीये एकाच वाक्यामध्ये? जगामध्ये फुकट काहीच भेटत नाही. जगामध्ये फुकट काहीच भेटत नाही, प्रत्येकाला किंमत मोजावी लागते, लक्षात ठेवा. फुकट काहीच मिळत नाही. अरे देव आमच्या पोटी यावा असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला कारागृहामध्ये राहावं लागेल, नाही का? कारागृहामध्येच नाही, हे तर तात्पुरतं झालं, त्या युगामधलं झालं. पण मागच्या युगामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? मागच्या युगामध्ये तपश्चर्या केली. वसुदेव आणि देवकी आणि प्रचंड अशा प्रकारची तपश्चर्या केली. त्यांना मूलबाळ नव्हतं, तपश्चर्या केली. जंगलामध्ये जाऊन एका राजाच्या राजधानीच्या बाहेर गेलेले आहेत. एका राज्याच्या सीमेमध्ये जंगलामध्ये झोपडी बांधली, पर्णकुटी बांधली आणि तिथे राहू लागले. कंदमुळं खायचे आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करायचे. तो राजा शिकारीला आला. एकदा त्यांनी बघितलं एक कोणीतरी पती पत्नी असतात, तपश्चर्या करतात. त्यांनी सांगितलं कशासाठी तुम्ही आले आमच्या याच्यामध्ये आणि तुम्ही कंदमुळे खाता? म्हटले मी तुम्हाला डबा पोहोचवत जाईल, मी तुम्हाला शिदोरी पोहोचवत जाईल, चांगल्या प्रकारचं अन्न तुम्ही ते खा आणि घ्या भगवंताचं नामचिंतन. म्हणले माझं भाग्य, माझ्या राज्यामध्ये एक संन्यासी वृत्तीचे पती पत्नी येतात आणि ते देवाचं नामचिंतन करतायत. अहो भाग्य म्हटले आमचं, आमच्या भूमीला तुमचे पाय लागले. 12 वर्षाचा कालावधी त्यांनी तपश्चर्या त्या ठिकाणी केलेली आहे. आणि तपश्चर्या केल्यानंतर ज्या राजाने ते सगळं त्यांना अन्न उदक पोहोचवलेलं आहे, तुम्हाला सांगतो एके दिवशी
12 वर्षाच्या काळ झाल्यानंतर एके दिवशी साक्षात भगवंताचं स्वरूप समोर आलं. देवांना प्रार्थना केली 12 वर्षाचा काळ, आणि शेवटी तळून तापून भगवंताला म्हणतात, देवा किती हाक मारतो रे तुला, तुला येऊ वाटत नाही? अरे इतक्या तळमळीनं तुला बोलवतोय. अरे आम्ही सामान्य गोष्ट मागतोय, आमच्या पोटी बालक असावं एखादं. आणि प्रभो आता तर आमच्या आशा इतक्या पल्लवित झाल्या, आता कसलंही बालक देऊ नको रे बाबा, प्रत्यक्षात तू आमच्या पोटी यावास एवढीच आमची इच्छा आहे. आता आम्ही थकत चाललो, आमचं शरीर थकत चाललं, कसंही कर पण तू आमच्या पोटी आला पाहिजे. बस भगवंत समोर दर्शन दिलं भगवंतानी, देवाचं दर्शन झालं. आणि ते पती पत्नी त्या झोपडीमध्ये लख्ख प्रकाश पडलेला आहे. दोघंही उठले आणि भगवंताचा श्रीचरणावर डोकं ठेवले. म्हणले प्रभू दर्शन दिलं. म्हणले बोला तुमची काय इच्छा आहे? देवा तुमचं दर्शन झालं, हीच इच्छा, दुसरं काय पाहिजे? म्हणले देवा तुमच्या दर्शनासाठी लाखो वर्ष तपश्चर्या करावी लागते. 12 वर्षाच्या तपश्चर्यात तुम्ही आम्हाला दर्शन दिलं. 12 वर्षाच्या तपश्चर्यामध्ये. हे म्हणले आमचं भाग्य आहे, अजून काय पाहिजे? म्हणले बोला तुम्ही तपश्चर्या कशासाठी केली? हा म्हटले ते विसरलोच, आम्हाला पुत्रप्राप्ती हवी होती, त्यासाठी आम्ही इथे बसलो होतो. म्हटले मग कसा पुत्र हवा? म्हणले भगवंता आम्हाला तुम्हीच हवेत, आम्हाला दुसरं नकोय. आता आमचं ज्या वेळेला तपश्चर्याला बसलो त्यावेळेस विषय वेगळा होता, आम्हाला पुत्राची प्राप्ती पाहिजे होती, पण आता आम्हालाच तुम्ही पुत्र म्हणून हवे आहेत. तुमची सेवा करता येईल भगवंता, तुम्हाला खाऊपिऊ घालता येईल, तुम्हाला तुमचं तोंड पुसता येईल, तुम्हाला आंघोळ घालता येईल, तुम्हाला उठणं लावता येईल, हे सगळं आम्हाला करता येईल, म्हणून तुम्ही आमच्या पोटी यावं अशी आमची मागणी आहे. भगवंताचा तो प्रकाश बघितलेला तो, आणि ते सगळं प्रकाशमय झालेली झोपडी. दुपारची वेळ होती, राजा डब्बा घेऊन आलेला होता, शिदोरी घेऊन त्या पती पत्नीला जेवण घालण्यासाठी. आणि ते शिदोरी घेऊन आलेल्या त्या राजानं बघितलं, पती पत्नी दोघंही ते आले होते, राजा आणि राणी. त्यांनी पाहिलं की सगळं प्रकाश, काय भानगडी, एवढा प्रकाश कुठून आला? म्हटलं हे जिवंत आहेत का मेले? यांच्या बॉडीमधला प्रकाश आहे का शरीरामधला प्रकाश आहे? आले तर भगवंताचं दर्शन झालं. म्हणले देवा भाग्य म्हटले आमचं, यांच्यामुळं आम्हाला तुमचं दर्शन झालं. पटापट भगवंताच्या श्रीचरणावर डोकं ठेवलं. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर 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 पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया. हे भगवंता धन्य म्हणले आमचं भाग्य, आम्हाला तुमची दर्शन झालं आणि यांच्यामुळे झालं. म्हणले देवा त्यांना आम्ही ऐकलं म्हणले तुमचं बोलणं, त्यांना पुत्रप्राप्ती होणार, तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला येणार. देवा आम्हाला काय देणार? आम्हाला आमच्याही पोटी तुम्ही, आम्ही त्यांना जे खाऊ घातलेलं आहे त्याचं फलित म्हणून तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं. देव म्हणले एका वेळेस 2 ठिकाणी ते येऊ शकत नाही, आणि दोघांनाही फलित तर भेटणार आहे. म्हणले मग एक काम करू, त्यांच्या पोटी जन्माला येऊ आणि तुम्हाला माता पित्याचं फळ तुम्हाला देऊ. म्हणले हरकत नाही. म्हणले हरकत नाही. असे हे 2 जे आहेत जोडपे मागच्या युगामध्ये त्यांनी ती तपश्चर्या केली, आणि त्यांचं ते तपश्चर्या या द्वापार युगामध्ये फलित झालेली आहे, फळाला आलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांना वसुदेव देवकी या रूपानं जन्म झालेला आहे. आणि दुसरा ज्यांनी त्यांना भोजन घातलं होतं ते नंद बाबा आणि यशोदा माता या रूपानं जन्माला आलेली आहे. अशा प्रकारे या द्वापार युगाच्या 4थ्या चरणामध्ये भगवंताचा जेव्हा अवतार होतो तेव्हा सूरसेन राजाचा पुत्र म्हणजे वसुदेव. आता सूरसेन राजा कुठला? त्याचं गाव नंदीग्राम. नंदीग्राम म्हणजे आजचं नांदेड. आजचं काय? नांदेड. हे नांदेड भूमी कुठली? आपल्या महाराष्ट्रातली. म्हणजे खरं तर भगवान गोपाल कृष्ण
यांची भूमी ही महाराष्ट्र आहे, म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे आहेत भगवान गोपालकृष्ण, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? सूरसेन राजा या महाराष्ट्राचा राजा, नांदेडचा, नंदीग्रामचा. त्याला नंदीग्राम का म्हणतात? त्याची खूप मोठी कथा आहे. सूरसेनाचा जो दबदबा होता नंदीग्राम मध्ये, अत्यंत सत्शील अशा प्रकारचा हा राजा, धर्मवान राजा, प्रजेचं पालन करणारा, पुत्रासारखं पालन करणारा प्रजेचं असा हा राजा. आणि त्याचा हा पुत्र वसुदेव अत्यंत विलोभनीय, अत्यंत सत्शील, अत्यंत देखणा, आखीव रेखीव चेहरा, अगदी सुंदर डोळे, सुंदर असं प्रकारचं नाक, चरचरीत असं नाक, देखणा, आणि तितकाच धर्मवान, तितकाच सत्शील असा हा वसुदेव. परंतु गोष्ट अशी झाली की त्या राज्यामध्ये एक चमत्कार झाला. वसुदेवासारखी पुत्र, त्याच्या चेहऱ्यासारखीच मुलं त्या सूरसेनमध्ये जन्माला यायला लागली. आणि लोक त्या नंदीग्राम मध्ये जन्माला यायला लागली. आणि लोक सूरसेन राजाकडे गेली. राजाला म्हणाली, महाराज, तुमचा जो हा पुत्र आहे ना, हा व्यभिचारी आहे, बघा त्याला आवर घाला. त्याच्यासारखी पुत्र जन्माला येतात म्हणजे काय? राजालाही शंका वाटली, काय भानगड आहे? राजाने बोलून घेतलं, त्याला सांगितलं, अरे प्रजा ही पुत्रासारखी असते, प्रजेचं पालन करणं पुत्रासारखं हे आपलं कर्तव्य असतं, आणि तू असा वागतोस. वसुदेवाला कळे ना काय भानगड झाली, काय झालं. शेवटी वसुदेव म्हणाले की माझं काय चुकलं, काय तुला स्पष्ट बोलू, स्पष्ट बोलाव्या लागतात का या गोष्टी? तुझं प्रजेसोबत वागणं कसं आहे, व्यभिचार करतोस तू प्रजेसोबत. सांगितलं, नाही बाबा. पित्याला म्हणाला, नाही प्रीताश्री, मी असं वागणार नाही आहे. मी अत्यंत धर्म सोडून कधीच वागलो नाही, मी धर्मशील आहे. मी जर धर्म सोडला असेल तर आत्ताच्या आत्ता माझं प्राण जाईल. अशा प्रकारे त्यांनी प्रकृतीला आव्हान केलं, तुम्हाला सांगतो. परंतु सत्यवान माणसाची गोष्ट मानतं कोण? कोणीच मानायला तयार नाही. त्याने सांगितलं, ठीक आहे, तुला हद्दपार करण्यात येते. म्हटले, तू निघून जा नंदीग्राम सोडून. म्हटले, हरकत नाही, पण एक काम करा, मी जातोय, मला जायचंय, मी जाणार आहे, पण मी एक सांगतो ते काम करा. म्हटले, काय काम करायचं? या गावातली ज्या वेशी आहेत की नाही, दरवाजे आहेत, या दरवाजाला जेवढे दरवाजे, जेवढे महाद्वार आहेत, या महाद्वारामध्ये नंदी तयार करा आणि ते नंदी त्या महाद्वारामध्ये ठेवा. ते नंदी महाद्वारामध्ये ठेवा, दगडी नंदी महाद्वाराच्या दोन्ही बाजूनी. म्हणले, ठीक आहे, हरकत नाही. त्यांनी तसं कृत्य केलं, नंदी तयार केले. महाद्वार, प्रत्येक महाद्वाराच्या दोन्ही बाजूनी नंदी बसवले. त्या चबुतऱ्यावर गायी यायच्या, त्या नंदीकडे बघायच्या, आखीव रेखीव अगदी ते नंदी, आणि त्या गायींना तशाच प्रकारचे गोरे व्हायला सुरुवात झाली. तोपर्यंत वसुदेव आपल्या प्रिय पत्नीला रोहिणीला घेऊन महाराष्ट्रातून पदाक्रांत केलं, आणि तो महाराष्ट्रातून उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये निघून गेलेला आहे. घोड्यावर आपल्या पत्नीला घेऊन गोकुळामध्ये, गोकुळ त्या काळामध्ये, गोकुळ हे जनपद इतकं फार मोठं होतं की गोकुळामध्ये 9 लाख गायी होत्या फक्त गोकुळामध्ये. आणि तिथलं दूध आणि तूप, लोणी याचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रापर्यंत त्याचं क्रय विक्रय होत होतं. आणि त्यामुळे त्याचे संबंध, या नंदराजाचे, नंदबाबाचे संबंध सूरसेन सोबत होते. म्हणून आपण आपल्या वडिलाचा जो मित्र आहे त्याचा पुत्र नंदबाबा, त्या नंदबाबाच्या भेटीला आपण जाऊ आणि तिकडे राहू असं त्यांनी ठरवलं. नंदाकडे आला, त्यांनी सांगितली सगळी परिस्थिती, अशी अशी गोष्ट झाली. रोहिणीला गोकुळामध्ये ठेवलं, आणि त्याच वेळेला मथुरेवर प्रचंड असं आक्रमण झालं शत्रूचं. कारण मथुरेचा जो राजा होता उग्रसेन, या उग्रसेनाला त्याचा पुत्र कंस यांनी बंदी शाळेमध्ये टाकलेलं होतं. बापाला बंदीखान्यात होतं, तो राज्यगादीवर बसला होता, आणि नाच, मदिरा आणि मदिराक्षी याच्यामध्ये तो तल्लीन झालेला होता. फक्त सकाळी उठला की मद्यपान करायचं,
आणि राजसभेमध्ये जायचं. राजाचे जे सल्लागार आहेत ते सर्व हतबल झालेले होते. उद्धव देवासारखा त्याचा सल्लागार प्रधान, परंतु हतबल झाला, कारण कंस काही ऐकतच नव्हता. तो नृत्य पाहत होता, नृत्यांगना नाचत होत्या, गीत चाललेले होते, गायन चाललेलं होतं, वादन चाललेलं होतं, नृत्य चाललेलं होतं. कंस मस्तीमध्ये होता. परकीय आक्रमण झालं, हाहाकार सुरू झाला. फौजा सगळ्या वेढा दिला पूर्ण नगरीला. शेती दानादान झाली, शेतकरी हवालदिल झाला, सगळी परेशानी झाली. आणि ज्या वेळेला नगरीला, मथुरा नगरीला वेढा पडला, त्यावेळेला परेशान झालेल्या कंसाने सैन्याला आदेश दिला की म्हटले शत्रूवर तुटून पडा. सैन्य बेसावध होतं. आता काय करायचं? शेजारीच असलेलं गोकुळ, गोकुळामध्ये हा हाहाकार ऐकू येतोय. आक्रमणांचा आवाज, लढाईचा आवाज ऐकू येतो आहे. घोड्यांचं खिंकाळणं ऐकू येत आहे. हत्तींचा चित्कार ऐकू येतो आहे. वेगवेगळ्या बाणांचे आवाज येत आहेत. धनुष्यांचे जे प्रत्यंच्या त्यांचा टणत्कार, त्या दोरीचा, त्यांच्या आवाजाने सगळं आसमंत दुधुमून गेलेलं आहे. आणि तो आवाज या सूरसेनाच्या पुत्राने वसुदेवाने ऐकला आणि त्यांनी सांगितलं मथुरेवर आक्रमण झालं. मथुरेवर आक्रमण झालं म्हणजे आपल्या शेजारी आक्रमण झालं. मथुरा जर हस्तगत झाली तर ती लोक इथं गोकुळामध्ये येऊन आपल्याला त्रास देतील, म्हणून मथुरेचं आक्रमण परतून लावण्याच्या हेतूने तो घोड्यावर बसला, हातामध्ये समशेर घेतली आणि तुफान वेगाने तो त्या मथुरेकडे निघालेला आहे. एकटा वायू वेगाने निघालेला त्याचा घोडा सूरसेनाचा, सूरसेन पुत्राचा म्हणजे वसुदेवाचा, त्याने शत्रूची कडी भेदली आणि शत्रूला हरवत, शत्रूंचे मुंडके पाडत, मुडदे पाडत तो आतमध्ये राजाच्या महालात जाऊन पोहोचला. सांगितलं बसलात काय, माझ्यासोबत या, शत्रूवर तुटून पडू. आणि ते युद्ध जिंकून दिलं. कोणी? वसुदेवाने. कंसाला वाटलं वा, असा शूरवीर योद्धा, काय जबरदस्त, एकट्या माणसाने हे युद्ध पूर्ण विजय खेचून आणलं आपल्याकडे. एकट्या माणसाने असा सोयरा असला पाहिजे. म्हणले आपली बहीण याला देऊ, म्हणजे आपण मजबूत झालो. लोक पहिले फार म्हणजे धोरणी होते. शूरवीर असेल, श्रीमंत असेल, सत्शील असेल, नाही का, ज्याच्याकडून आपलं काम होण्याची शक्यता आहे, अशा माणसाला आपले पाहुणे करून घ्यायचे. त्याने तेच काम केलं. आपली बहीण देण्याचं ठरवलं. सगळीकडे पत्रिका पाठवली की आमची बहीण, आमची भगिनी, जिचं नाव देवकी, या देवकीचं लग्न आम्ही वसुदेवासोबत लावून देणार आहोत. सगळीकडे गावोगावी वार्ताहर गेले, पत्रिका घेऊन गेले. गावोगावीच्या देशोदेशीच्या राज्यांना बोलवलं, ब्राह्मणांना बोलवलं, ऋषीमुनींना बोलवलं. मथुरेमध्ये मोठा मंडप टाकलेला आहे. मंगलवाद्य वाजू लागले. दिवस जो लग्नाचा तो जवळ आला. लग्नतिथीचा दिवस आलेला आहे. सकाळपासून लग्नामध्ये घाई चाललेली आहे. आणि तिथे त्या लग्न मंडपामध्ये सनई चौघडे वाजता आहेत. तिथे सुंदर अशा प्रकारचं मंगलवाद्य वाजते आहे. गुढ्या तोरणे उभारलेली आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत. सुवासिनी बाया डोक्यावर कुंकुमांचं कलश घेऊन, शुभ कलश घेऊन त्या नगरीमध्ये फिरता आहेत. आणि मंडपाच्या शेजारी नवरदेव आलेला आहे. नवरदेव नवरी यांना मंडपात आणलं. आणल्यानंतर सगळ्या प्रकारची तयारी झाली. अक्षदा वगैरे सगळ्यांना वाटल्या. ब्राह्मणांनी सांगितलं अक्षदा सगळ्यांना पोहोचल्या का? म्हटले सगळ्यांना पोहोचल्या. म्हणले मग आता सुरू करायचं. म्हणले सुरू करा. वधूवरी शुभमंगल सावधान. मंगलाष्टका म्हटल्या गेली, नाही का, वाजंत्री वगैरे वाजायला लागली. 5 मंगलाष्टका झाली. आणि मंगलाष्टका झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, दोघांनी एकामेकाच्या गळ्यात वरमाला घातलेली आहे. वसुदेवानी देवकीच्या, देवकीने वसुदेवाचा सुंदर अशा प्रकारचा सोहळा तो पार पडला. आणि आता वरात निघाली. वरात,
वरात त्याही वेळेस निघते नाही का? हा, लग्नामध्ये फार वेगवेगळे आपल्याला, आता तुम्ही सगळे प्रपंचातली माणसं आहात नाही का? तिथं प्रत्येकाचं वेगवेगळंच असतं नाही का? जावायचं वेगळंच असतं. नवरदेवाला काय, मुलगी कशी आहे हा विचार करतो. पाहुणे रावळे आलेले असतात नाही का? मित्र आलेले असतात, इतर जण आलेले असतात. त्यांच्या डोक्यामध्ये काय, मिष्टान्न मिष्टान्न मितरे जना नाही का? ते फक्त म्हणतात पंगत कधी बसती, लग्न कधी लागते आणि पंगत कधी बसती, लय भुका लागल्या नाही का? वर बापाचा विचार, आपला सन्मान झाला पाहिजे नाही का? आणि वरमाय जी असती तिला असं वाटतं आपल्याला आंदन भेटलं पाहिजे, आपल्याला अमकं भेटलं पाहिजे. ते आमच्या इकडं एक लोकगीत आहे मराठवाड्यामध्ये, एक वरमाई रुसली नाही का आईनं लग्नात, एक वरमाई रुसली आईनं लग्नात हो. वर बापाला नव्हता फेटा, बापाला नव्हता फेटा, त्यानं गोंधळ केलाय मोठा, बसला हातात घेऊन सोटा आईनं लग्नात जी जी. एक वरमाई रुसली आईनं लग्नात हो जी, एक वरमाई रुसली आईनं लग्नात हो जी. वरमाईला नाही दिलं लुगडं, तिनं बोलून दावलं उघडं. वरमाईला न दिलं लुगडं, तिनं बोलून दावलं उघडं. लुगड्यासाठीच झालं तर झगडं आईनं लग्न तो जी. एक वरमाई रुसली आईनं लग्नात हो जी, एक वरमाई रुसली आईनं लग्नात हो. लग्न समारंभ पार पडला आणि वरात निघाली. त्या वरातीमध्ये नाचायला लागला कंस. आनंद झाला, प्रचंड आनंद झाला त्याला. बहिणीचं लग्न, ते सगळे सनई चौघडे वाजतायत, समोर मंगलवाद्य वाजतायत. आता पहिलेचे वाद्य म्हणजे काय, तो मृदंग असायचा, ढोल असायचे नाही का? ते वेगवेगळ्या प्रकारचे सनई असायची. ते काय, सनईचा आवाज सुंदर यायचा, बासरी असायची, वेणू वाजायचे, विणा असायचा, विचित्र विणा असायचा. फार झालं तर ढोलकी. आताचे तर वाद्य म्हणजे अवघडच काम आहे नाही का? काय तर ते डीजे, प्रचंड आवाज, इतका आवाज की त्या आवाजानं कानं फाटायची बारी आलेली आहे. आता नवीन सध्या वादळ चालू आहे की आवाज बंद करा. मला सांगा, मंदिरामधले मस्जिदामधले आवाज बंद केले ठीक आहे, कीर्तन प्रवचनाचे आवाज बंद केले हरकत नाही, करायला पाहिजे. आवाज कोणतेच नसावेत ठीक आहे, परंतु लग्नातले आवाज, त्याला काही आहे का मर्यादा? नाही. इथं जर लग्न असलं तर गावामध्ये एखादा माणूस असेल तर त्याच्या छातीमध्ये धडधड करतो मायबाप हो. एखादा माणूस जर बीपी त्याची असेल, तो बीपीचा पेशंट, आणि तो जर जवळून जरी गेला, गाडीत बसून जरी गेला आणि एक 50 मीटर अंतरावर जर ते डीजे वाजत असेल आणि गाडी जर रोडनं गेली तर त्याच्या हृदयामध्ये धडकी भरते आणि त्याचं तब्येत बिघडून जाते, तब्येत बिघडते. त्याला वाटतं आता मरतो की काय मी. इतकं अवघड काम आहे. कळलं पाहिजे आम्हाला किती प्रदूषण होते आहे नाही का? त्यावेळेस असं नव्हतं. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, सनई चौघडे, मृदंग, ढोल, तासे, तुताऱ्या, सुंदर सुंदर वाद्य होते, नगारे. आणि हे सगळे वाद्य म्हणजे याच्या पुढे याचा आवाज मोठा करण्याचं काम नव्हतं, ते होते तसेच होते. जेवढा आवाज आहे त्याचा तेवढाच आवाज, आलं का लक्षात? आणि ते त्या वाद्यामध्ये, मंगल वाद्यामध्ये ती वरात निघलेली आहे आणि त्या वरातीमध्ये तो कंस नाचतो आहे. सुंदर अशा प्रकारचं वातावरण सुरू आहे आणि ते कंस नाचतो आहे बहिणीच्या पुढे. आणि वसुदेव देवकी यांची रथामध्ये मिरवणूक निघालेली आहे. मंडोळ्या बांधलेल्या आहेत, सुंदर अशा प्रकारचं अलंकार चढवलेले आहेत, भरजरी वस्त्र आहेत, हातामध्ये अनेक प्रकारचे अलंकार आहेत, मेहंदी लावलेली आहे. ती देवकी अत्यंत सुंदर दिसते आहे, जणू एखाद्या देवीचं रूप त्या देवकीचं त्या
रथामध्ये दिसते आहे. आणि सुंदर अशा प्रकारची ती मिरवणूक निघाल्यानंतर त्या मिरवणुकीत एक बाधा म्हणून झालेली आहे. आकाशवाणी झाली, कडाडली वीज. कंसा, वेडा आहेस का, मूर्ख आहेस का? अरे जिची मिरवणूक काढतोयस ना तू, जिच्या मिरवणुकीत तू नाचतोयस आनंदाने, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वैरी आहे, तुझा काळ आहे, तुला मारणार आहे, तुझा शत्रू आहे. कंसाची आनंदाची नशा एकदम सरळ उतरून गेली. कंसानं न आव देखा न ताव. कंस एकदम असा भयान झाला, धावत गेला, रथावर चढला, देवकीच्या केसाला पकडलं, फरफडत खाली ओढत आणलं, कमरेची समसेर काढली आणि एकदम अशी मानेवरून फिरवणार इतक्यामध्ये त्याचा हात वरच्यावर धरला. वसुदेवाला काय करतोस म्हटले. अरे म्हणले हिच्या पोटी माझा शत्रू जन्माला येणार आहे. आणि शास्त्रकार असं म्हणतात, व्याधी आणि वैरी कोवळी जवची वरी. व्याधी म्हणजे बिमारी आणि वैरी म्हणजे शत्रू हे कोवळे आहेत, तोपर्यंत जाणत्या माणसाने त्यांना संपून टाकावं म्हटले, असं शास्त्र सांगते. म्हणजे हिच्या पोटी जन्माला येणारं बालक मला मारेल, जन्माला येण्याच्या अगोदर तिला मारून टाकीन ना मी. ज्या भूमीमध्ये तो जन्माला येणार आहे, ज्या भूमीमध्ये त्याचं लालन पालन होणार आहे, ती भूमीच नष्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय. अरे वेडायस का, ही बहीण आहे तुझी, बहिणीची हत्या करतोस. स्त्री आहे, स्त्री हत्या करतोस. शूरवीरालाही शोभत नाही. त्या ठिकाणी फार सुंदर वर्णन करतो वसुदेव. शूरवीरानं कधीही स्त्रीवर हात उचलू नये. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये जे लोक पत्नीवर हात उचलतात ते कोण आहेत नेमके, ते त्यांनीच विचार करावा. आलं का लक्षात? भागवत कशासाठी ऐकायचं आपल्याला? किती चुकू द्या पत्नीचं, मारणे, तिच्यावर हात उचलणे हा उपाय नाही. आलं का लक्षात? हा उपाय नाही. हे आता कोणी मारत नाही म्हणा, आता तेच मार खातेत. आता काळ बदललेला आहे. नाही, देवानं एवढी मोठी सूट दिली ही चक्रधर भगवंतानं. देव म्हणाले सारंग पंडिताला, तुमचे काही जीव आणि याच्या काही जीवलिया. देवानं कैवार घेतला. देवाला माहीत नाही कशी येते. पण तुम्हाला सांगतो, तरी माऊल्यामध्ये जेवढं प्रेम आहे ना मायबाप हो, तितकं माणसामध्ये नाही आहे. अहो यांच्यामध्ये एवढी सहनशीलता, इतकी सहनशीलता आहे. मला एक बाई दाखवावं, एक बाई जिचा पती मेल्यानंतर खूप त्रास होतो मला, आणि मला खूप कष्ट सहन करावे लागतात, आणि मला हे सहन होत नाही म्हणून मी दारू पिते. एक तरी बाई दाखवा. आणि माणूस 10व्याच्या दिवशी तिच्या पत्नीचं 10वं आणि हे फूल काय झालं, दुसरे म्हणते अहो टेन्शन किती हो, लेकर बाळ काय करण बिचारा. असं बिचारा, अरे ते लेकर बाळ मोठे नाही होती, ते दुसरी करतं, तिला खोडीचे अवघड गोष्टी असतात मायबाप. सुंदर प्रकारे समजून सांगतात वसुदेव. अरे स्त्रीवर आपण हात उचलू नये. जो स्त्रीवर हात उचलतो, जो महिलेवर हात उचलतो, त्याला शूर म्हणत नाहीत. हे तत्वज्ञान वसुदेव त्या ठिकाणी त्याला समजून सांगतो. अरे म्हटले पण हिच्या पोटी बाळ जन्माला येईल, ते माझं वैरी आहे. अरे मला जे जन्माला आला मी तुझ्या ताब्यात देईल ना, तू कोण चिंता करतोस म्हटले असं. आणि मग त्यांना कारागृहामध्ये टाकलं. ठीक आहे, काही लोकांचं मन नजर कैद केलं, नजर बंद केलं, पण नजर बंद म्हणजे तरी कारागृहच ना, कारागृहच की नाही. आणि या कारागृहामध्ये, जेलमध्ये त्यांचा संसार सुरू झाला. कशामध्ये? जेलमध्ये. याला सुखी संसार म्हणायचं का? विचार करा. ज्यांच्या पोटी भगवंत जन्माला येणार आहे, जी भूमी एवढी पवित्र आहे, ज्या मातेची कूस, त्या मातेला किती कष्ट सहन करावे लागत आहेत. एक बाळ जन्माला आलं, प्रपंच सुरू झाला. 9 महिने 9 दिवस उलटले. एक बाळ जन्माला आलं, द्वारपालाने लगेच जाऊन सांगितलं
कंसापर्यंत वार्ता गेली. म्हणजे महाराज 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 देवकीला पुत्र झाला. कंस धावत आला. आल्यानंतर कंसानं बघितलं, ते पोरग बघितलं, हिसकावून घेतलं. अरे म्हणले, ते पाहायला लागलं, कोवळे कोवळे लाथानं कंसाला मारायला लागलं. त्याला वाटलं याचा काही दोष नाही, आपला वैरी 8वा आहे आणि मग त्या 8व्याला मारू, याला सोडून देऊ. सोडून दिलं त्यांनी. म्हणले ताई घेर तुझं बाळ, 8वं मला सुपूर्त कर. तिलाही आनंद झाला. तिला वाटलं बरं झालं हे वाचलं. पण तुम्हाला सांगतो की काही गोष्टी मोठ्या कठीण असतात. याची पायली भरायची होती. कोणाची? कंसाची. सगळ्या हत्या केल्या होत्या आणि सगळे पाप केली होती. एकच पाप राहिलं होतं, बालहत्या. कुठलं? बालहत्या. नारदाची भेट झाली. नारद समोर आले. नारायण नारायण समोर एकदम असं चिपड्या वाजवतायत, विना वाजवतायत. म्हणले ऋषीवर्य आपला नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना करुणा घना हरे नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा धाव आता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा हे बलसागर गोविंदा तुझी आचरणी सादर वंदन तुझी आचरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगदाचा आनंदा हरे नारायणा रमा रमणा नारायणा नारायणा नारायणा. नारद मुनी हातामध्ये चिपळ्या विना नारायण नारायण करत समोर आलेले आहेत. म्हणले मुनिवर्य आपलं दर्शन झालं. म्हणले कुठे गेला होतात? म्हटले देवकीला पुत्र झाला, ते पाहायला गेलो होतो. म्हणले मग काय झालं? म्हटले मग त्याला सोडून दिला. म्हणले सोडून कसं काय दिला? म्हणले आपला वैरी 8वा. मग जो आपला वैरी त्यालाच मारो, भलत्याला मारून काय उपयोग आहे? त्याने एक अष्टदल कमल जे होतं, कमलच 8 पाकळ्याचं 8 पाकळ्याचं ते कमल पुढे केलं. सांगितलं हे इकून जर मोजलं तर हे 8वा शेवट येतो म्हणले, आणि इकून जर मोजलं तर हा पहिलाच शेवट 8वा येतो म्हणले. नका हा पहिला जो आहे तोच 8वा येतो म्हटले. मग त्याच्यामुळे काय करा म्हणले तुम्ही, हा पहिला जर 8वा असेल तर मग तुम्ही काय करणार आहेत? कंसाला वाटलं हे बरोबर आहे, आपण 8व्याला मारणार म्हणून त्यानं जर पहिल्यांदाच जन्म घेतला तर मग काय करावं? धावत पळत गेला कारागृहामध्ये. देवकीकडून त्याला घेतलं हिसकावून. बाहेर मोठी शिळा होती, त्याच्या पायाला पकडलं, गरगर फिरवलं, डान दिशी चिंधड्या झाल्या त्याच्या. काय वाटलं असेल त्या देवकी मातेला? त्याचे अश्रू आटून गेले असतील, हृदय फुटून गेलं असेल, नाही का? प्रचंड दुःख डोळ्या देखत आपल्या बाळाची हत्या होते. आजही होते ना. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, आम्हाला कथा ऐकताना तिथून इकडे यायचं आहे. आजही आपल्याला जे बाळ नको असेल, नाही का,
आपण दवाखान्यात जातो, गर्भजल परीक्षण करतो. त्याचा आत्मा काय म्हणत असेल? ज्यांनी गर्भजल परीक्षणचा शोध लावला त्याचा आत्मा काय म्हणत असेल? अरे मी हे कशासाठी केलं? हे गर्भामध्ये एखादं बालक जर अपंग असेल, व्यंग असेल, जन्माला आल्यानंतर त्याचे हाल होणार असतील, त्याला कसं जगावं हा जर प्रश्न असेल, तरच त्याला मारून टाकावं किंवा ते गर्भपात करावा, यासाठी याचा शोध लावलाय मी. आणि लोक खुशाल नको असलेली बालिका त्याला मारून टाकतात. कृष्णालाही आवडत नाही. लक्षात घ्या, एवढेच एक दोष त्याचा राहिला होता कंसाचा, फक्त बालहत्या. आणि म्हणून कंसाची पायली भरायची राहिली होती. नाही तर सगळं केलं होतं त्यांनी. आपण तर धार्मिक आहोत. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही वारकरी आणि महानुभाव जर असाल ना, तर हे कामं करू नका. हात जोडून नम्र विनंती करतो तुम्हाला नाही पाहिजे ना, आम्ही बाबा लोक बसलेलो आहोत. अरे तुमच्या पोटी एखादी एकाईस असेल, एखादी देमाईस असेल, एखादी हिराईस असेल, एखादी औसा, एखादी बाईसा, एखादी महदाईसा जन्माला आली असेल, एखादी झाशीची राणी असू शकते, प्रतिभाताई पाटील असू शकते, कल्पना चावला असू शकते, कोण असू शकते काय सांगता येते. तुमच्या गर्भामध्ये कुठला पवित्र जीव तिथे राहतोय काय माहिती, आणि कुशाल त्याला मारताय. इतके कसे कठोर झालात तुम्ही, नाही का? कंसानं हेच काम केलेलं आहे. कंस एक नव्हे, दोन नव्हे, अशा 6 बालकांचा जीव घेतो. 6 वेळेस देवकी गर्भवती राहते. आणि 6ही वेळेस तुम्हाला सांगतो, 5 वेळेस 6व्या वेळेला देवकी गर्भवती राहिलेली आहे. आणि देवकी विचार करते, कमीत कमी 8व्या जन्माला येणार आहे असं आपलं भाकीत आहे, तर त्याला एखादा सोबती, एखादा भाऊ तरी पाहिजे की नाही. 2 राहिले पाहिजे, एकाला 2 सोबती, भावाला भाऊ असला पाहिजे, एका सुखदुःखामध्ये साथ देणारा. दादा जेवलास का? दादा का बसलास रे असा? काय झालं तुला? असं विचारणारा कोणीतरी पाहिजे. तिला असं वाटलं, देवा भगवंता याला वाचव रे बाबा कसंही. आणि तुम्हाला सांगतो, 5व्यांदा 6व्यांदा ज्यावेळेस देवकी गर्भवती राहिलेली आहे, 5 पुत्रांचं हृदयन झालं. 6व्यांदा त्यावेळेला योग मायेने, योग सामर्थ्याने तो देवकीचा गर्भच पळवला. आणि तो गर्भ रोहिणीच्या पोटामध्ये प्लांट केला. गर्भ प्लांटेशन नावाची जी विद्या आहे ना, ही द्वापार युगातली, या युगातली नाही आहे. आता आपण ते म्हणतो याचं खूप डेव्हलप झालं, अमकं झालं, टमकं झालं, काय बदल झाला हो, काय झालं. अरे हे चमत्कार पहिलेच घडलेले आहेत, पण त्याचं संशोधन आपण केलेलं नाही आहे, त्याचा अभ्यास आपण केलेला नाही. ते ग्रंथ वाचत असताना आपण ते पाहिलं नाही एवढं. आजही भारतीय ग्रंथांचा अभ्यास ज्यावेळेस विदेशी लोक करतात, तर त्यावेळेला त्याच्यातून ते तत्वज्ञान बाहेर काढतात, विज्ञान बाहेर काढतात. तुम्हाला सांगतो, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा जो दृष्टांत पाठ आहे, या दृष्टांतामधले 4 दृष्टांत आहेत. त्याचे 3 प्रचलित दृष्टांत आहेत, कासवीचा, कुकडीचा आणि मासळीचा. ह्या 3 दृष्टांतावरती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे की कुकडी असते आणि ती अंडी घालते आणि त्याला पाखवा देते, आणि अमृत कळा असे ते संचरे तया तो ते वाढते. हे जे म्हणतात भगवंत, ही पाखवा काय भानगड आहे, अमृत कळा काय भानगड आहे, शास्त्रज्ञ त्याच्यावर अभ्यास करतायत. विदेशात त्याच्यावर काम चालू आहे, सध्या अभ्यास करतायत. हे पाखवा आणि अमृत कळा नेमकं काय, अमृत कळा म्हणजे काय, हे ते विचार करतायत त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे ते वाढतात. बरं ठीक आहे, हे तरी जवळ आहे, संबंध आहे, स्पर्श आहे. पण दुसरा दृष्टांत भगवंत सांगतात, मासळी असे ते पाणी आणतो वीत वीत जाय, आणि तेथून तया ते दृष्टी पाय, अमृत कळा असे ते संचरे आणि तया तो ते वाढते. तिच्या डोळ्याच्या माध्यमातून
ती जेव्हा आपल्या पिलांना पाहते पाठीमागं परतून, त्यावेळेस त्या डोळ्याच्या माध्यमातून अमृत कळेचा संचार होतो, दुरून होतो. कमाल आहे की नाही? हे काय कसलं विज्ञान आहे? याच्यावर अभ्यास चालू आहे. थोतांडा असं नाही म्हटले ते लोक, अभ्यास करणं चालू आहे. तिसरा दृष्टांत भगवंत सांगतात. कासवी असे ते आईला, आपण आईला आडी असे, ते पहिला आडी असे, ती पिले पैल काठ्यावर असतात आणि कासवी अलीकडच्या काठ्यावर असते. आणि तेथून तया ते अंतकरणे आठवे, आणि तिथून त्या पिल्लांना ती अंतकरणांना आठवते. माझी पिले कशी असतील, माझी पिले कशी असतील, त्यांना भूक लागलेली असेल, असं ती अंतकरणातून म्हणते. स्वामी म्हणतात, चक्रधर भगवंत, अमृत कळा असे ते संचरे, आणि तया तो ती वाढती, आपोआपच वाढ होती त्याची. ही अमृत कळा काय भानगड आहे? ही अशी अंतकरणाच्या माध्यमातूनही जाते का, नेत्राच्या माध्यमातून जाते का, स्पर्शाच्या माध्यमातून जाते का? शास्त्रज्ञ अभ्यास करतायत त्याच्यावर. हे भारतीय ग्रंथ जे आहेत ना, असं सांगतात की नालंदा विद्यापीठ ज्यावेळेस जाळलं तर 6 महिने ते जळत होतं. किती ग्रंथ असतील भारतामध्ये, किती ग्रंथ असतील, आणि कुठल्या ग्रंथामध्ये काय तत्वज्ञान असेल? मागे एक फार मोठी बातमी आली होती. त्या बातमीला शबाना आझमीला एक प्रश्न विचारला होता की पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर कुठल्या धार्मिक ग्रंथामध्ये अंतर आहे? पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर म्हणजे पृथ्वीपासून सूर्य किती किलोमीटर अंतरावर आहे याचं वर्णन कुठल्या धार्मिक ग्रंथात आहे, असं शबाना आझमीला प्रश्न विचारला होता. आणि तिनं सांगितलं होतं हनुमान चालिसेमध्ये याचं अंतर आहे. विचार करा, हनुमान चालिसा किती सालापूर्वी रचल्या गेली, तुलसीदासांनी तिचं ते रचलेली आहे हनुमान चालिसा, आणि त्याच्यात त्याचं अंतर दिलेलं आहे. कारण का, हनुमंताचा जेव्हा जन्म झाला असं सांगतात अंजनी पुत्र, तेव्हा तो हनुमंत सूर्य दिसतोय आणि हे गोळा आहे लाल, आणि तो मला पाहिजे म्हणून सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतली, आणि तो ज्या वेगानं निघाला त्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये, त्याचं ते अंतर आहे. त्यावेळेस त्याने ते अंतर काढलं कुणी? तुलसीदासांनी. आणि आज प्रत्यक्षात ज्यावेळेस संशोधन केलं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर ते अंतर बरोबर आहे. मग मला सांगा, हे धर्मग्रंथ आपले हे वैज्ञानिक ग्रंथ आहे, त्याच्याकडे आपण पाहत नाही, बघत नाही आपल्याकडे. स्वामी श्री चक्रधर महाराजाचं एकच सूत्र म्हणजे सेक्युलर आहे, लक्षात ठेवा. आज हे सगळे लोक म्हणतात ना सेक्युलर सेक्युलर सेक्युलर, सर्व समान असले पाहिजे, सगळ्यांना सगळं भेटलं पाहिजे, सगळ्यांना सगळ्या कायद्यात सगळं हे असलं पाहिजे. हे सेक्युलर जे बोललं जातं की नाही, चक्रधर भगवंताचं एकच सूत्र सेक्युलर आहे. भगवंत म्हणतात मोक्षाची चाड तेने मुंगी विरून चिंतावे. अरे लोकांनी समाजामध्ये सेक्युलर फक्त मानवासाठीच बोललेलं आहे. चक्रधर भगवंत प्राण्यासाठी सुद्धा म्हणतात, मुंगीसाठी सुद्धा म्हणतात की ती तुम्ही सेक्युलर असलं पाहिजे, तिलाही जगण्याचा अधिकार आहे, तिलाही जगू द्या, तिलाही जगू द्या. तुम्हीच नाही, तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तुम्हीच जगावा असं नाही आहे. या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस त्याला जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर, मोक्षाची चाड जर तुम्हाला असेल तर मुंगीचं वैर चिंतू नका, मग माणसाचं तर सोडूनच द्या. आलं का लक्षात? कुठलाही प्राणी तुमचा वैरी नसला पाहिजे, तो तुमचा मित्र असला पाहिजे. जेव्हा सगळे प्राणी तुमचे मित्र होतील तेव्हा भगवंत तुमचा मित्र होणार आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? म्हणजे सगळ्यांचं वैर जेव्हा तुमच्या अंतकरणात संपेल, तुमचा सगळ्यांशी मित्रत्व होईल, म्हणजे तुमचे वैरी संपले, तुमचं शत्रुत्व संपलं की भगवंताचं मित्रत्व तुमच्या सोबत सुरू होणार आहे. आलं का लक्षात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
जगाला प्रेम अर्पा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जग तुमचं मित्र बनलं पाहिजे, त्यावेळेला भगवंत तुमचं मित्र बनेल. म्हणजे तुमच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारची वक्रता शत्रुता नसेल, तेव्हा भगवंत तुमचे मित्र बनतील. लक्षात घ्या. आणि मग त्यावेळेला योगमायेनं आपल्या सामर्थ्यानं तो गर्भ रोहिणीच्या पोटामध्ये गेलेला आहे. आणि तो रोहिणी त्यावेळेस ती गडबडा लोळायला लागली. म्हणले हे काय झालं, लोक मला काय म्हणतील, की माझं आणि माझ्या पतीचं अंतर आहे आणि माझ्या पोटामध्ये हा गर्भ आहे, हे लोकांनी जर बघितलं तर काय होईल. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि गोकुळातल्या लोकांना आकाशवाणीमध्ये सांगितलं गेलं की जनलोक हो, रोहिणीच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते वसुदेवाचंच आहे, कुणाचं नाही आहे. म्हणून तिला तुम्ही दूषण देता कामा नये. आणि गोकुळामध्ये तिथे बलराम दादाचा जन्म झाला. संकर्षण त्याला म्हटलेलं आहे. त्याचं नाव काय? संकर्षण. संकर्षण म्हणजे आकर्षण केला, गर्भ आकर्षण केलेलं आहे. त्याचं प्लांटेशन केलं इकडे त्या गर्भाचं. आणि मग इकडे रोहिणीच्या पोटी तो जन्म झाला. इकडे 8व्यांदा 7व्यांदा 7वी वेळ आणि 8व्यांदा जेव्हा देवकी गर्भवती राहिलेली आहे, त्यावेळेला मात्र तिच्या चेहऱ्यावर बदल होत चाललेले आहे. चेहरा सुंदर बनत चाललेला आहे. कारण आता आतमध्ये जे होतं की नाही ते चेहऱ्यावर उमटते आहे. ते सौंदर्य, ते लावण्य ते चेहऱ्यावर दिसते आहे. ते आतून आहे. ते तिच्या भाषेमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. चेहऱ्यात बदल झालेला आहे. प्रचंड तिच्या चेहऱ्यावर तेज दिसते आहे, स्मित हास्य दिसते आहे. आता मात्र वसुदेवाची चिंता वाढली, उलट झालेला आहे. वसुदेव विचार करतो, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. 8वा पुत्र आहे हा जन्माला येण्याच्या अगोदर. याला सांभाळण्याची जबाबदारी निसर्गानं आपल्याकडे दिलेली आहे. खूप मोठी आता आपली मेहनत आहे. कसं करावं, काय करावं, तो चिंतेमध्ये आहे. पण देवकी मात्र तिचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. करारी बाणा, तेज, तजेलदार त्वचा झालेली आहे तिची. हा चिंता करतो, काय होईल काय माहिती. देवकी विचारते, काय होईल, काय होईल म्हणजे नाही. 8व्या बाळाचं कंस काय केलं, कोण कंस येऊ दे त्याला, कच्चा खाते. त्यावेळेला पटकन त्या देवकीच्या तोंडावरती हात ठेवला. वसुदेवन, अगं काय करतेस, भिंतीला कान, कोणीतरी जाऊन सांगेल आणि ते 8वं बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच त्याचा अंत केला जाईल. असं करू नको. 9 महिने 9 दिवस भरत आलेले आहेत आणि त्या कारागृहामध्ये तिथी अष्टमी, श्रावण वद्य पक्ष, तिथी अष्टमी, बुधवार दिवस, मध्यरात्री भगवान गोपाल कृष्ण अवतरित झाले. धोधो पाऊस कोसळतोय. अगोदर भगवंतानं विष्णूच्या रूपामध्ये दर्शन दिलं, सांगितलं की मला इथून घेऊन जा. कुठे? गोकुळामध्ये. गोकुळाशी न्यावे आता, तिथे ठेवा. तिथे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने माया उपजली ते नेमज,
या उपजली तेथे नेमज आणि येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने आणि नंदाला कन्या झालेली आहे, तिला घेऊन या इकडे. भगवंत अंतर्धान पावलेले आहेत आणि देवकीच्या पुढे बाळ जन्माला दिसलं तिला. तिला उचललं, उसंगी घेतलं, सोडायला तयार नाही. हा माझा 8वा पुत्र, शेवटचा. छातीला लावलं. वसुदेवानं तिच्याजवळून बळजबरी हिसकावून घेतला. ग असं नको कर, वेडी आहेस का तू? याची जबाबदारी, याचा मोह सोड. याची जबाबदारी, याला सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. याला सोड. वस्त्र टाकलेले पाठीमध्ये, त्याच्यावर त्या बाळाला ठेवलं. अर्धवस्त्र वरून झाकलं. रात्रीचा टाइम आहे, धोधो पाऊस कोसळतो आहे. विजांचा टणत्कार, ढगांचे गडगडणे. यमुनेला महापूर आलेला आहे. यमुना दुथडी भरून वाहते आहे. त्या यमुनेच्या महापुरामध्ये अनेक प्रकारचे झाडं खोडं वाहत आहेत. वादळी वारा आहे आणि अशामध्ये सतत धार आहे पावसाची. ग्रंथकार वर्णन करतात, सोंडाधारी मेघ वर्षती नभामध्ये चपलाद्भुत तळपती अति कल्पांत मांडली छिती ते अति कल्पांत मांडली छिती मथुरे वरती. सोंडाधारी मेघ वर्षतात आणि त्या मथुरेवर कल्पांती असा अंत होतो आहे, जणू संवार होतोय, अशा प्रकारचं चाललेलं आहे. आणि अशामध्ये तुम्हाला सांगतो, द्वारपाल सगळे झोपलेले आहेत. परंतु आकाशामधून देवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. गंधर्व गायन करतायत, वादन करतायत. गंधर्वाचं नृत्य चालू आहे. आनंद झालेला आहे गोकुळामध्ये, मथुरेमध्ये. मथुरा नगरी पूर्ण निद्रेच्या अधीन आहे, परंतु आकाशातून पुष्पाची वृष्टी सुरू आहे आणि त्यांचं नृत्य चालू आहे. ते नृत्य करतायत भगवंताच्या आगमनाच्या हेतूने. कारागारे अंधकारे कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला. त्याचा जन्म होत नाही असा तो अजन्मा, जो अज आहे म्हणजे जन्म ज्याचा होत नाही असा, जो अमर आहे, ज्याचा मृत्यू होत नाही असा, तो परब्रह्म परमेश्वर आपल्यासाठी, माणसासाठी, जीवासाठी, जीवाला मोक्ष देण्यासाठी, कैवल्याला नेण्यासाठी तो अवतरित झालेला आहे. दुःखातून सोडवण्यासाठी आणि कैवल्य नावाचं सुख आपल्या पदरात टाकण्यासाठी तो भगवंत अवतरित झाला. द्वारपाल झोपलेले आहे. बघितलं वसुदेवाने, काय करावं. दरवाजाला कुलप लागलेली, मोठमोठ्या कड्या लागलेल्या, काय हातात हातकड्या, पायात बेड्या. भगवंतानी त्या पायातल्या बेड्याकडे, हातातल्या बेड्याकडे, हातकड्याकडे, पाय बेड्याकडे पाहिलं. तात्काळ त्यातली गळून पडलेल्या आहेत त्या कड्या. कुलपाकडे भगवंतानं दृष्टिक्षेप टाकला. कुलपानी साष्टांग लोटांगण घातलं, दंडवत घातले. भगवंतापुढे काय कुलपन, काय. भगवंताला डोक्यावर घेतलं आणि वसुदेव
निघालेले आहेत. कुठे? गोकुळामध्ये. गोकुळाकडे जात असताना ती पाटी डोक्यावर घेतली. धोधो पाऊस कोसळतो आहे. वसुदेव नभ मेघानी आक्रमिले है, नभ मेघानी आक्रमिले, तारांगण सर्व ही व्यापून गेले, तारांगण सर्व ही व्यापून गेले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, लख लखता सौदामी, लख लखता सौदामिनी, जातातची हे नेत्र दीपोनी, जातातची हे नेत्र दीपोनी, अतिविरही मन व्याकुळ झाले, अतिविरही मन व्याकुळ झाले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले. संपूर्ण नभ आकाश मेघांनी व्यापून टाकलेला आणि विजा चमकतायत, विजांचा टणत्कार होतो आहे. लखलख लखलख एकदम त्याचा प्रकाश डोळे दिपून टाकतायत. ढगांचं गडगडणं आहे. सगळे वातावरण भयान, असं भयान वातावरणामध्ये भगवंताला डोक्यावर घेतलं वसुदेवाने. आणि वसुदेव, मला त्यातला बाप जो आहे ना, बाप अत्यंत महत्वाचा आहे. वसुदेव, तो बाप शोधा. द्वापार युगातला वसुदेव कसा बाप आहे. आपल्या बाळाला कुठल्या प्रकारचा संकट येऊ नये याची खबरदारी, याची जबाबदारी घेणारा बाप वसुदेव. बाप या हेतून त्याच्याकडे बघा, या अर्थानं त्याच्याकडे बघा. किती कष्ट. बाळाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी तो स्वतः संकटात जातो. हा बाप, हा बाप नाही का आजचा आपला बाप. मुलं दारूच्या व्यसनाच्या अधीन होत आहेत. ब्राऊन शुगर, हिरोईन, चरस, नाही नाही ते मुलं वाया चालली. मुलांवर संस्कार कसे द्यावेत, मुलांची जडणघडण कशी करावी, हे डोक्यात नाही आहे. बाप, त्या काळातला बाप वसुदेव जेव्हा भगवंताकडे पाहतो तेव्हा माझ्या बाळाला कुठल्या प्रकारची खरोच नाही आली पाहिजे, माझ्या बाळाचं रक्षण झालं पाहिजे, माझ्या बाळाचं संगोपन झालं पाहिजे, त्यासाठी मला कष्ट पडले तरी चालते. आणि म्हणून यमुनेच्या भरपुरात त्याने उडी टाकलेली आहे, प्रवेश केला यमुनेमध्ये. पाणी सरसर सरसर वाढते आहे. पायापासून गुडघ्यापर्यंत, कमरीपर्यंत, छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं. खालची वाळू सटकते आहे, पाय सटकते आहे, पण तरी तो तग धरून चालतोय. हा बाप, बघा या बापाकडे. असतात असे काही बाप खेड्यापाड्यामध्ये, पाहिलं ना असे बाप आपल्याला दिसतात. त्याची बंडी फाटलेली असते, दाढी वाढलेली असते, डोक्याचे केस वाढलेले असतात. त्याच्यात वसुदेव दिसतो थोडाफार. बाळासाठी तो कष्ट करतो, पैसे जमा करतो, त्याला शिकवतो, त्याला दप्तर आणण्यासाठी हा फाटकं धोतर घालतो. हा बाप. वसुदेवाचे गुण आलेत थोडे थोडे आहेत असे बाप. तर तो बाप आपल्याला सांभाळता आला पाहिजे, तो बाप आपल्याला पाहता आला पाहिजे, अभ्यासता आला पाहिजे की बाळासाठी कष्ट करणारा किती कष्ट करतो तो. वसुदेवानं तमा बाळगली नाही की मी मरेन की वाचेन, जगेन सांगता येत नाही.
या पुरात वाहून जाईन, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याला माहिती हा जर भगवंत आहे त्याला तिथे नेण्याची गरज नाही, हा खुद जाऊ शकतो. पण माझी जबाबदारी काय, बाप म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही, ते काय. मग मी काय केलं. खरं तर यशोदा मातेनं सांभाळ केला. देवकी माता म्हणाली असती, जर हा जर कंसाला मारू शकतो, एवढं जर बळ याच्यामध्ये आहे, तर मला याला लपवायची गरज काय, नाही का. कंस काहीच करू शकणार नाही याचं. पण त्यांनी तसं नाही म्हटलं. एक कर्तव्य बुद्धी असते की नाही आपली, ती फार महत्वाची असते. आणि ती कर्तव्य बुद्धी त्या बापानं पार पाडलेली आहे. पाणी एकदम असं गळ्यापर्यंत आलं. हे पाणी काय येतंय वसुदेवाला ते कळत नाहीये, पण त्या पाण्याला ती लालसा झालेली आहे भगवंताच्या श्रीचरणाला स्पर्श करण्याची, दर्शन घेण्याची, स्पर्शाची इच्छा त्या यमुनेला झालेली आहे. आणि म्हणून यमुना ही तिला हा दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. किती अंत पाशी अनंत, किती अंत पाशी अनंत, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. जीवनात माझ्या निशिदीन दुःख, जीवनात माझ्या निशिदीन दुःख, कधी ना मिळाले किंचित सुख, कधी ना मिळाले किंचित सुख. आज या जीवाला तूच एक त्राता, आज या जीवाला तूच एक त्राता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे भगवंता. भगवंताच्या लक्षात आलं यमुनेला आपल्याला स्पर्श करायचा आहे. भगवंतानं आपला श्रीचरण बाहेर काढला पाठीच्या आणि यमुनेला स्पर्श केला. स्पर्श होता क्षणीच यमुनेचं पाणी एकदम उतरलं आणि ते पाणी उतरल्यानंतर यमुनेनं वाट करून दिलेली आहे वसुदेवाला. वसुदेव गोकुळामध्ये आले. साधारण 1चा वेळ असेल. निद्रेच्या अधीन असलेलं ते गोकुळ गाव, यशोदेचा वाडा, आनंदबाबाचा वाडा उघडा आहे. द्वारपाल झोपलेले आहेत. सगळे लोक, सगळी गोकुळ नगरी निद्रेअधीन झालेली आहे. यशोदेच्या शेजारी बालिका झोपलेली आहे. ते जन्म झालेला तिला कल्पना नाही आहे. आणि वसुदेव तिथे गेले. आपल्या पाठीतलं बाळ काढलं. एकदा त्याच्याकडे निरखून पाहिलं. छातीला लावलं. बाळा, मी तुला दूर करतो रे. तुझ्या भल्यासाठी म्हणून नाही, माझं कर्तव्य म्हणून मी तुला दूर करतोय. आणि या बालिकेला घेऊन जातो. भगवंता, ही बालिका जेव्हा जाईल ना कंसाच्या हातामध्ये, तिचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. बरं, त्या बालिकेला उचललं, पाठीमध्ये घेतलं. एकदा कृष्णाकडे डोळे भरून पाहिलं. टपटपल्या डोळ्यांनी बघून वसुदेव मथुरेकडे परत निघालेले. पुन्हा ते नदीमध्ये प्रवेश केला.
ते पाणी जशाला तसं थोपलेलं, रस्ता तसाच होता. वाट दिलेली होती यमुनेनी. आले वापस. पाऊस कोसळतो आहे. दरवाजे उघडे. द्वारपाल झोपलेले. आतमध्ये गेले. वसुदेवाने जसा कारागृहात प्रवेश केला तशी दरवाजा आपोआप लागले, कुलप आपोआप लागले. हातातल्या हातकड्या, पायातल्या बेड्या जशाला तशा. त्या हातातल्या कन्येला देवकीच्या हातामध्ये दिलं. देवकी तिच्याकडे बघते. तिला छातीला लावलं. इतक्यामध्ये तिने मोठ्याने आरडायला रडायला सुरुवात केली. अखंड तांडव, अख्खं गाव जमा करायला सुरुवात केली. द्वारपालाला झोप लागलेली होती. सगळे द्वारपाल खडबडीनं जागून जागे झाले. बघतात तर देवकीला मुलगी झालेली आहे, कन्यारत्न झालेली आहे. धावत पळत गेले 2 द्वारपाल कंसाकडे. महाराज महाराज महाराज, देवकीला कन्या झालेली, पुत्री झाली. कंस धावतच आले कारागृहामध्ये. कंसानं बघितलं. देवकीच्या हातची ती बालिका हिसकावून घेतली. त्या बालिकेकडे बघितलं. ती बालिका हसत होती कंसाकडे पाहून. कंस हसत होता त्या बालिकेकडे बघून. कंस म्हणाला, बाईचं रूप घेऊन आलास म्हणून तुला सोडणार आहे का मी? अजिबात नाही. तू 8वा आहेस आणि म्हणून तुला मरायलाच पाहिजे. तुला मी मारणार, संपवणार. तू माझा वैरी आहे. दादा, अरे ती कन्या आहे, तो मुलगा नाही, मुलगी आहे. देवकी 8वा माझा वैरी आहे. तो पुरुष आहे की स्त्री आहे असं सांगितलेलं नव्हतं आकाशवाणीने. 8वं संतान आहे, हे माझं वैरी आहे. बाहेर नेलं. नेहमीप्रमाणे मोठी शिळा बाहेर होती. त्या कन्येच्या पायाला पकडलं. गर 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 फिरवलं. दानदिशी आपटणार हातातून निसटली, सटकली, कडाडली, विजेच्या रूपामध्ये झाली, चमकली. कंसा, मूर्ख आहेस. माधव गोविंद बोल, केशव माधव हरे हरे बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. केशव माधव हरे हरे बोल. केशव माधव हरे हरे बोल. केशव माधव हरे हरे बोल. राधे राधे बोल, कृष्ण कृष्ण बोल. राधे राधे बोल, कृष्ण कृष्ण बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. केशव माधव हरे हरे बोल. केशव माधव हरे हरे बोल. केशव माधव हरे हरे बोल. भगवंताचं गोकुळामध्ये आगमन झालं. यशोदा मातेच्या समोर भगवंताला वसुदेवाने ठेवलं आणि ती बालिका उचलली, मथुरेमध्ये घेऊन गेला. त्या बालिकेला कंसाने बाहेर नेलं. मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटली. विजेमध्ये तिचं रूपांतरण झालं. कडाडली आणि कंसाला मूर्खामध्ये काढलं. अरे म्हणले, तुझा जो वैरी आहे 8वा, तो गोकुळामध्ये चंद्रकलेप्रमाणे वाढतो आहे आणि तुझा मृत्यू निश्चित आहे. तुझं मरण आहे, पक्का आहे, लक्षात ठेव. तू वेडा आहेस.
अरे त्याला मारण्यासाठी, ज्याला मारण्यासाठी सगळा बंदोबस्त केलास ना, तो मरणारा नाहीये, कारण तो अजन्म आहे. अजन्म जन्माशी आला, अजन्म जन्माशी आला, अजन्म जन्माशी आला. कारागारे अंधकारे, कारागारे अंधकारे कृष्ण जन्म झाला. कृष्ण जन्म झाला. अजन्म जन्माशी आला, अजन्म जन्माशी आला, अजन्म जन्माशी आला. अरे तो अजन्म आहे म्हटले, तो जन्माला आला, तो अवतरित झाला, तो तुझ्या हाताने मरणार आहे का? आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना कंस हतबल झालेला आहे. हे काय वाचते? गोकुळामध्ये गेलेले आहेत आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. तुम्हाला सांगतो, गोकुळामध्ये इतका आनंद की संत ज्ञानेश्वर माऊलीने याचं सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात तिथे आनंदच आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदी आनंद तिथे. किती सांगू मी सांगू, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला. आला आला ग काना आला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्त अशी साजरी ग ओठावरी बासरी, भुलले चुरा संगती. कोणी म्हणे गोविंद, कोणी म्हणे गोपाळ, कानाला नावे किती. रोज कोड्या करून गोप बाळे जमून, रोज कोड्या करून गोप बाळे जमून, साज सकाळी गोपाळ काला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद. संत तुकाराम बाबा वर्णन करतात की सगळे कसे उत्स्फूर्त आहेत, त्या आनंदामध्ये कसे सामील झालेले आहेत. आबाल वृद्ध, म्हातारे कोतारे, तरुण, बालगोपाल सगळेच, सर्वांनाच आनंद झाला. गाई वासरे सर्वांना आनंद झालेला आहे. या गोकुळामध्ये अनंत सुख आहे असं म्हणतात ते. काय गोकुळीच्या सुखा, काय गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाल कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी.
गोकुळामध्ये सुख आहे आणि त्या सुखाला अंतपार नाही लेखा. अंतपार नाही असं सुख आहे. इतकं सुखामध्ये सुख शब्दात समजून सांगतायत तुकाराम बाबा. त्याचं कारण आहे, आनंद शब्द लोकांना कळत नाही, ती इथली भाषा नाही आहे. आपण फक्त बोलतो आनंद, पण पृथ्वी तलावरची ती भाषा नाही, पृथ्वी तलावरचा शब्द नाही, आणि पृथ्वी तलावर त्याची अनुभूती येणं शक्य नाही. ती फक्त भगवंताच्या प्राप्तीमध्ये ती अनुभूती, संतांच्या सहवासामध्ये ती अनुभूती येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सांगावं लागतं जेव्हा आनंद, तेव्हा सुखाच्या भाषेतच सांगावं लागतं. तर गोकुळात सगळीकडे आनंदी आनंद झाला. भगवंत गोकुळामध्ये आले. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. जिकडे तिकडे आनंदी आनंद. सगळेजण बाया बापड्या येतात, तरुण मुली येतात, म्हाताऱ्या बाया येतात. यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, आणि तो बघण्यासाठी येतात. तो कसा आहे? आकाशवर्णी. कसं आहे कृष्णाचं वर्णन केलंय. कृष्णाष्टकम याच्यामध्ये वर्णन केलंय. फार सुंदर वर्णन करतं. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. अतशि पुष्पसङ्काशं हारणोपुरशोभितं रत्नकङ्कणकेयूरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कुटिलालकसंयुक्तं पूर्णचन्द्रनिभानं विलसत्कुण्डलधरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. अतशि पुष्पं संकाशं हारणो पुरुषो. अतशि पुष्पं संकाशम. अतसी म्हणजे जवस. अतशी म्हणजे काय? जवस. पुष्प म्हणजे फुल. जवसाचं फुल जसं दिसतं त्या जवसाच्या फुलासारखं वर्ण आहे. जवसाचं फुल बघा, ते बघितल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला जसं वाटतं असा श्रीकृष्णाचा वर्ण आहे. काळा नाही आहे, सावळाही नाही आहे. आलं का लक्षात? म्हणून आकाशवर्ण ज्याला म्हणतात की नाही, तसा वर्ण आहे आकाशवर्ण. आकाशाचा वर्ण तसा आहे. अतशी पुष्पासारखा, जवसाच्या फुलासारखा. भगवान गोपाल कृष्णाची श्रीमूर्त तशी आहे. आणि चक्रधर भगवंताची श्रीमूर्त त्याच्याकडे पाहिल्यानंतर ती कशी आहे त्याचं वर्णन. तप्त सुवर्ण, तापलेलं सोनं जसं असतं, सोनाराकडे जा आणि तो ज्यावेळेस ते सोनं भट्टीत टाकतो आणि बाहेर काढतो ठोकण्यासाठी, आणि त्यावेळेस ते जसं दिसतं ना तपलेलं सोनं, तशा पद्धतीचा भगवंताचा रंग आहे, वर्ण आहे चक्रधर भगवंताचा, त्या पद्धतीचा. आरक्त चरण तळवे ऊर्ध्वरेषात यावरी, उंच धुरा सुघोटी निर्मळा टंक वर्तुळा. नखे सुधाकर शोभे पाहुणी देवलाजती, पोटऱ्या सरळ देखा जाणू त्या कर्दळी सम. सखोल नाभिकारंद्र जीवदोषा समाविते, उंच वक्षस्थल शोभे मल्ल जैसा धुरंधर. भगवान श्री चक्रधर स्वामींचं वर्णन करताना कवी वर्णन करतात. ती चांफे गौर मूर्ती
पाहताच वाटे शांती ती चांपे गौर मूर्ती पाहताच वाटे शांती करुणा करी जीवाची करुणा करी जीवाची कैवल्य धाम द्याला कैवल्य धाम ज्याला श्रीकृचक्र धर माझा सोडून या जीवाला गेले कुठे कळेना दिसले का हो कुणाला दिसले का हो कुणाला दिसले का हो कुणाला. चंपे गौर कांती भगवंताची. चाफ्याचं फूल आहे की नाही, त्याच्या आतमधलं जे असतं फुलाच्या आतमधली बाजू ती लालसर पिवळी असते आणि सोन्यात तापलेलं ते लालसर पिवळं असतं. भगवान गोपाल कृष्ण आतशी पुष्पम संकाशम, आतशी पुष्पासारखं आकाशासारखं अथंग असं. आणि त्या गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद. कोणी उचलतं त्या बाळाला घेतं, कोणी उचलतं. लहान बाळ जे आहे ना तिकडं माणसं आकर्षित होतात. आपण बघा, तुम्ही एखाद्या गाडीमध्ये रेल्वेमध्ये तुम्ही बसलात, समोरासमोर एखादी माऊली आहे, तिचं एखादं बाळ आहे आणि त्यांनी तुमच्याकडे बघितलं. तुमच्या जातीचं नाही, तुमच्या धर्माचं नाही, तुमच्या राज्यातलं नाही, कदाचित ते महाराष्ट्रातलं नसेल, उत्तर प्रदेशमधलं असेल, बिहारमधलं असेल, कुठलंही असेल, पण त्याच्याकडे बघत असताना ते तुमच्याकडे पाहतं आणि तुम्ही आपोआप हसता. त्यांनी तुमच्याकडे बघितलं की तुम्ही हसता. केवढं सामर्थ्य आहे त्या लेकरामध्ये, किती सामर्थ्य आहे. ते सौंदर्यता जी आहे ना, त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती आत बाहेर सारखी आहे. भगवंताची अशी असते, आत बाहेर. समजून घेण्यासाठी सांगतो. जसं बालक आतमध्ये निर्मळ असतं, बाहेरही निर्मळ असतं, तसं भगवंत आतून बाहेरून निर्मळ असतात. संत आतून बाहेरून निर्मळ असतात. आपण मात्र आतून आतून मलिन असतो आणि बाहेरून आपण त्याला थप 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 तोंडाला फासतो, नाही का. वेगवेगळ्या प्रकारचे लोशन, वेगवेगळं मी काय लावतो, काय हे करतो, काय त्याला आयब्रो, काय चाललंय. अरे देवान दिले, राहू दे ना भाऊ. कापतो काहून, कशासाठी कापतो. अवघड आहे. तुम्ही म्हणसाल बाबा काय निंदा लावली. निंदा नाही सांगत. हे भोवया कशासाठी आहेत. डोक्यावरचा घाम जो आहे तो डोळ्यात नाही गेला पाहिजे, भोवईवर अटकला पाहिजे आणि भोवईच्या माध्यमातून बाजूला गेला पाहिजे. सिस्टीम आहे ती, सिस्टीम आहे. पण आम्हाला ती कळत नाही. त्याला आम्ही तिसरंच काम करतो. अवघड काम आहे. आता नख, मला सांगा, नख आहेत, त्या नखांना स्वच्छ करावं ही महत्वाची गोष्ट आहे. पण त्याला इतकं त्याला रंगवण्याची एका नखाला वेगळा रंग, दुसऱ्याला वेगळा, तिसऱ्याला वेगळा, चौथ्याला. बरं ते दुसऱ्या दिवशी पुन्हा काढायचं आणि तिसरं. बरं जसं अंगावरचे कपडे तसेच रंगाचं ते नख. आता केवढं अवघड आहे सजवायचं म्हणजे, नाही का. किती वेळ लागतो आपल्याला, किती वेळ लागतो. केवढा इतका टाइम आहे का आपल्याकडे. अरे मरायला वेळ नाही. आपण शेतकऱ्याचे लेकरं, मरायला यम जर आला ना, धारा काढायच्यात, मग घेऊन जाय. धारा काढू दी, डेरीला जाऊ दी, मग घेऊन जा. मग आहे की नाही. इतके आपण म्हणजे गुंतलेले माणसं. प्रचंड काम आहे आमच्याकडे. आणि शेतकरी माणसाला तर खरंच खूप काम आहे, खूप काम आहे. आमच्याकडे इतका वेळ आहे का स्वतःला एवढं बरं कुणासाठी सजवायचं, ही एक महत्वाची गोष्ट आहे. मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो. कुणासाठी सजवायचं. अरे धानाईसा, तिला ज्यावेळेस हळद लावतात भगवंताला, उठणं लावतात, तर ती म्हणते मला तुम्ही भगवंताला हळद लावली, चक्रधर भगवंताला मलई लावा, मी छान दिसेन. थोडी मोठी झाली, तिला विचारलं एवढं नट्टपट्ट कशाला करते. बाया विचारत असतात.
तिला विचारलं, म्हणलं एवढी कशासाठी सजते? म्हणे मी श्री चांगदेव राऊळ गोसाव्यांसाठी सजते. काय काय कमाल आहे, देवासाठी मी शृंगार करते. किती कळतंय तिला, नाही का? आपण कोणासाठी सजतो? पतीसाठी नाही, ते बी नाही. पतीसाठी सजायला हरकत नाही, एकदाच सजतात त्याच्यासाठी बाया. कधी? वधूवरे शुभमंगल सावधान होण्याच्या अगोदर. ती ब्युटी पार्लर मध्ये जाऊन काय 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 साफ करून आणतील, काय काय करतील, त्यांची त्यांना माहिती मावल्याला. त्यांना असं वाटतं की हे एकदा असं चक्कर मध्ये आलं ना की पुन्हा बाहेर पडलंच नाही पाहिजे. इतकं सजवतात, इतकं. पण पुन्हा नंतर ते पाहतं, पहिल्यांदा ते रूप पाहतं आणि त्याला वाटतं मला अप्सराच भेटली. आणि मग ते धुंदीमध्ये असतं, घोड्यावर काय, डीजे काय, ते पोट्टे काय, आणि ते दारू काय, काय धिंगाणा सगळा. आणि दुसऱ्या दिवशी ते पाहतं, ते म्हणते घरात दुसरीच दिसली. आरतीच हे काल तोंडाला थप्पथप्प लावलं होतं. बघा तुम्ही माऊल्या, मी दोष नाही घेत त्यांचे, पण त्या बाहेर, घराच्या बाहेर पाऊल ठेवताना सजतात. चांगले कपडे घातले पाहिजे, सजलं पाहिजे, नाही का? कशासाठी? बाहेर निघाल्यानंतर फिरायला. अरे तुम्हाला पाहणारा पुरुष घरामध्ये आहे, तुमच्या सौंदर्याचं कौतुक करणारा, खूप छान दिसतेस आज असं म्हणणारा घरातच आहे. बाहेरचे लोक कौतुक नाही करणार कोणी, किती चांगली दिसतेस तू असं जो म्हणणार आहे ना, तो घरातच आहे. त्याच्यासाठी सजलात तर ठीक आहे, म्हणजे सामाजिक बंधन ज्याला म्हणतो आपण ते तरी राहील कमीत कमी, नाही का? आणि त्याही पलीकडे जर जायचं असेल, आम्हाला भगवंतासाठी सजता आलं पाहिजे, देवासाठी. धानाईसा देवासाठी सजते, नाही का? कृष्ण भगवंतासाठी गवळणी सजतायत, शृंगार करतायत. शृंगार करताना समोर आरसा ठेवला आणि नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची, नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची, बाई टिपक्याची, बाई टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची. नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची, नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची, बाई टिपक्याची, बाई टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या. भागवत सुंदर वर्णन करतं. गवळणी सजतायत. कशा सजतायत? समोर आरसा ठेवलेला आहे, आरशासमोर बसलेले आहेत. काजळ डोळ्यात घालायचं तो ओठाला लावतायत, कारण कृष्णाच्या भक्तीमध्ये वेड्या झाल्यात. ओठाला लाली लावायची तर ती गालाला फासतायत, कळत नाही. कारण एवढ्या आतुर आहेत कृष्णाच्या भेटीसाठी, तर स्वतःला सजवत असताना अशा विचित्र प्रमाणे सजवतायत. भागवत फार सुंदर वर्णन करतं. आणि मग त्यावेळेस भगवंत बघतात आणि भगवंत खूप हसतात त्यांच्याकडे बघून. आणि त्या म्हणतात, कन्हैया काय हसतोस रे? अरे तुझ्यासाठी मी बघ सजून आले, बघ आम्ही सगळं सजून आलो. कृष्ण म्हणतो, कळतंय मला तुम्ही सजून आलात, पण छान दिसता. तुमच्या गालावरची लाली चांगली दिसते, ओठावरचं काजळ चांगलं दिसतं, काळे काळे ओठ छान दिसतायत म्हणजे तुमचे. भगवंत वर्णन करतायत, फार मस्त दिसताय तुम्ही, गोड दिसताय. नटले कोणासाठी? कृष्णासाठी. असं त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे तुम्हाला. दुःख अजिबात नाही, दुःख अजिबात नाही.
अहो माणसामध्ये नाहीच आहे दुःख, प्राण्यांमध्ये सुद्धा नाही आहे. भानुदास वर्णन करतात, वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. तो भगवंत वेणू वाजवतात, बासरी वाजवतात, त्यावेळेला त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. तुम्हाला पक्षीकुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली, गाई वाघरे एके ठाई झाली. सगळं सगळं चित्र तिथलं बदललंय गोकुळामधलं. कुणीच कुणाचा वैरी नाही आहे, सगळे मित्र आहेत. षडाष्टक म्हणतो की नाही आपण, गाय वाघाला पाहिल्यानंतर समोर उभी राहील का, या या दादा या 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 असं म्हणून का? कुत्र धावत आलं, मांजर उभी राहील, पळून जाईल. मांजर धावत आली, उंदीर थोमान पुढे नाही. पण हे चित्र बदललेलं आहे गोकुळामधलं. गोकुळामध्ये आनंद आहे. कशावरून? या सगळ्या चित्रावरून लक्षात येतं. आणि तो आनंद फक्त भगवंताच्या आगमनानं, भगवंताच्या सहवासानं, भगवंताच्या तिथल्या रहिवासानं, भगवंताच्या संगतीनं तो आनंद त्या गोकुळामध्ये फैलावतोय, वाढतोय तो आनंद. आज भगवंताला आपण गोकुळामध्ये आणून सोडलेलं आहे. जन्माचा आख्यान आज आपण ऐकलं. भगवंताचा जन्म का होतो, कशासाठी होतो, हेही तुम्ही समजून घेतलं. भगवंताचं एकदा भजन करूया, कारण त्याच्या कृपेशिवाय काहीच चालत नाही. त्याची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. हे माधवा, तुझी कृपा जर झाली आमच्यावर तर काय होईल? पंगुम लंगयती गिरिम मुखम करोति वाचालम. नाही का, मुका वाचाळ बनून जाईल, लंगडा पर्वत ओलांडून जाईल तुझी कृपा झाली तर. आणि म्हणून त्याची कृपा अत्यंत महत्वाची. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. टाळ्या वाजवा मंडळी. आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, ये सब कुछ हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा
भगवंताला आपण गोकुळामध्ये आणून ठेवलं. उद्याची कथा गोकुळामध्ये भगवंताच्या खेळ क्रीडा. गोकुळामधून भगवंत परत मथुरेत कसे येतात, पुढचा भागवताचा जो पुढचा भाग आहे तो आपण बघूया. आज जन्माध्याय आटोपलेला आहे आणि बरोबर 2 तास पूर्ण झालेले आहे. बरोबर 2 तास झालेले आहेत. असंच येत चला. सर काही सूचना देतील आणि त्यानंतर भगवंताची आरती होईल. कारण आरती झाल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं बसा असं म्हणण्याचं काम नाही. तोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा.